गंगा गेली सिंधू पासी, गंगा गेली सिंधू पासी, जरी तो ठावणे दितिसे तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरी राया. जळ क्षोभले जळचरा, जळ क्षोभले जळचरा, माता बाळा निधी थारा, तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरी राया. तुका म्हणे आलो शरण, तुका म्हणे आलो शरण, देवा तुका धरले मौन, तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरी राया. पांडुरंगा करू पांडुरंगा करू. बस बस बस. प्रथम नमन दुसरी चरणा संतासिया, त्यांच्या कपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला आहोत जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा देवाकडं मागणारा अभंग आहे. एक अट्टासाहेब महाराजांचा. कशा करता? स्वतःच्या उद्धारा करता. तसं जगाच्या कल्याणा महाराजांचा अवतार तर जगाच्या उद्धारा करताच होता, पण या अभंगामध्ये महाराज थोडीशी चर्चा करतात देवाबरोबर, मागणं मागतात. हा कार्यक्रम सगळ्यांना ज्ञात आहे. हरिभक्ती पारायण आमचे खारतुले महाराज, संजय महाराज खारतुले तीर्थयात्रा भ्रमण करून आले. गंगेचं स्नान झालं, पवित्र झाले आणि त्या गंगा पूजनाच्या निमित्तानंही आणि एका अर्भकाचं नाव ठेवण्यात आलं बारसाहेब. आणि त्या बारशीच्या दिवशी म्हणजे आज आपण सर्व वारकऱ्याच्या तर्फे त्या बाळाला आशीर्वाद. आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, आता सुखानं तू नांद. इथून पुढलं
ते त्याचं आयुष्य आहे, त्याचं जीवन आहे. ते सुखामध्ये, ज्ञानवृद्धीमध्ये आणि चांगल्या प्रकारे जाऊ. महाराज तीर्थयात्रा करून आले, गंगेचं स्नान झालं होते, मी नव्हते. महाराज तुम्ही गंगाचं स्नान करून पवित्र झालात का तुमच्यामुळे? गंगेच्या स्नानानं तुम्ही पवित्र झालात का तुमच्यामुळे गंगा पवित्र झाली? याचं उत्तर द्या मला. ज्येष्ठ वारकरी आहेत महाराज, महात्मे आहेत. काय बरं का महाराज, कस्तुरी नावाचं हरिण असतं, हरण कस्तुरी नावाचं, त्याच्या बोबीमध्ये खडा असतो कस्तुरी नावाचा, कस्तुरी सुगंध असतो त्याचा, सुगंध असतो त्याचा, 12-12 किलोमीटर त्याचा सुगंध जातो. पण त्या भाडव्याला, त्या हरणालाच माहिती नसतं आपल्या जवळ ही गोष्ट. त्या हरणाला त्या बोंबीमध्ये असते खरी, पण त्याला माहिती नसतं ही आपल्याजवळ आहे म्हणून. एवढी किमतीवान वस्तू. मृगाची अंगी कस्तुरीचा वास असेल होतं ते असं नसे ठावा, त्याला माहितीच नसतं. जसं आपल्या गावामध्ये महात्मे असतात बरं का. गंगेच्या स्नानामुळे हे पवित्र झालेले सुनील महाराज यांच्या चरणानं गंगा पवित्र होत असते महाराज. आणि 100 चरणाचा अभंग जर पाहिला महाराजांचा, गाई न भोविया पंढरीचा देव, आमचा तो जीव पांडुरंग, रंगले हे चित्त माझे त्याची पायी, मनोनी घेई हाची लाहो, लाहो करीन मी हाची संसारी, रामकृष्ण हरी नारायण, नारायण नाम घालिता तुकाशी न येती या राशी तपतीर्थी. नामधारक जे आहेत, नामधारक एका पार्ट्यात ठेवला, दुसऱ्या पार्ट्यामध्ये तपाचं पुण्य किंवा तीर्थयात्रेचं पुण्य टाकलं तर जड पार्ट तर नामस्मरणाचं पार्ट जड आहे. म्हणून तीर्थे माथा रज वंदिती संताची. संत कधी बरं का गंगेनं पवित्र होत नाहीत, गंगा ही संतांच्यामुळे पवित्र होते. संताची अंग लगे पापाते जिनने गंगे, त्या संत संगे सुचितो कैसे, सुचिते सुची गंगा होईल. पवित्रात पवित्र नदी कोणती आहे? गंगा आहे महाराज. आणि गंगा पवित्रात पवित्र नदी असून सुद्धा कोट्यावधी तीर्थाची मालकी नाही. लाखो करोडो आमचा जो मराठा समाज आहे त्याचा मेन हँडल कोण आहे? कोण आहे मेन? कोण आहे? तसं कोट्यावधी तीर्थ आहे, त्या तीर्थाचे मालकीर कोण आहे? अहो भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची. स्वामिनी म्हणजे मालकीन, कोट्यावधी तीर्थाची मालकीन. आता गंगेचं कार्य तुम्हाला सांगतो. गंगा काय करते सरळ सांगून जातो. आपलं तापाचं म्हणजे त्रिविध तापाचं आपल्या आणि आपल्या पापाचं क्षालन करते गंगा. गंगे स्नान केलं की आपलं पापही जातं आणि तापही जातो. का फेडीत पाप ताप. गंगेचं कार्य हे सांगितलं ज्ञानोबारांनी की हिमालय पर्वतावरून वाहत येते आणि समुद्राला जाते, पण जात असताना का फेडीत पाप ताप. तुमच्या आमच्या सारखे जे स्नान करतात गंगेमध्ये त्यांचा ताप नाहीसा करत, त्यांचं पाप नाहीसं करत वाहत 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 ते गंगेला आपलं समुद्राला जाऊन मिळते. का फेडीत पाप ताप तिरीचे पाल आणि समुद्रावेळे आप गंगेचे जैसे. हे पाप म्हणजे पाणी, हे गंगेचं पाणी परत समुद्राला जाऊन मिळतं, पण जात असताना ती गंगा कार्य करते, पाप आणि ताप नाहीसं करते. आणखीन एक भागवतामध्ये ओवी आहे, शांत चित्त नाही का बरं का. उद्धव म्हणतो भगवान परमात्म्याला, देवा तुझे चरणीची गंगा सकळ पातके ने भंगा, ते पायवनी श्रीगंगा पवित्र जगाते करी. पायवनी म्हणजे चरणाची गंगा बरं का. गंगा कुठून कोण पावली? भीमा आणि चंद्रभागा,
चंद्रभागा तुझी तुझी नाची नाही, नाची तमाशात असते नाची चरणीची, नाची नाही, नाची म्हणजे तमाशाला तुझ्या चरणीची. चरणामधून भगवान परमात्म्याच्या गंगेचा उगम झाला, पवित्र जल गंगेचं, म्हणून जगाला पवित्र करतो. उद्धव तेच म्हणतो, देवा तुझ्या चरणीची गंगा सकळ पातके नेबांगा पाप नाहीसं करते. ते पायवणी श्रीरंगा म्हणजे पाणी पवित्र जगाची करी, ती पाणी स्नान मात्रे करून जगाला पवित्र करते. आणि म्हणून तर भगवान शंकरांनी डोक्यावर घेतली ना काय गंगा. पार्वतीला आला राग, काका पार्वती मातेला राग आला, बाईचं डोक्यावर घेतली म्हणून सांगितलं लोकांनी तिला. बाई डोक्यावर घेतली, जटात लपवून ठेवती, कवा तरी बाई पार्वती सांग. ती पार्वतीचं तिचं भांडण लागलं, गंगेचं पार्वतीचं. ती कधीतरी आपलं बाहेर तोंड काढायची, पार्वतीने कधीशी बघितलं भांडण लागले. सवत आहे म्हणजे माझी सवत. तर ती गंगा भगवान शंकरानं आपल्या जटावर म्हणजे डोक्यावर घेतली. का घेतली? ते पवित्र पाणी. ज्या भगवंताला कोणी माता घेऊन पायवनी, सदाशिव बैसला आत्मध्यानी, महास्मशाने निजवस्ती, पवित्र पाणी. आणि म्हणून हे गंगेमुळे पवित्र नाही, तर यांच्यामुळे गंगा पवित्र आहे. कारण का गंगेपेक्षाही जगतामध्ये संत महात्मे श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. आता गंगा तुम्हाला थोडक्यात कळलं काय करते? पाप आणि ताप नाहीसं करते, बरोबर का? आणि पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सुनील महाराज दर्शनाला तुम्ही ज्या गेले आणि देवाकडे जर बघितलं, पाप राहते का? ताप राहते का? ती बी गंगाच आहे, ती बी गंगाच आहे. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलीये, तिला गंगा म्हणतात. कारण का? कोटी ब्रह्मात्या मुख पाहता जाती, काय काय महिमा वर्ण आता सांगण येते किती. कोटी ब्रह्मात्या देवाचं मुख पाहिल्या पाहिल्या कर पाप मी जाते ताप मी जाते, मग ती गंगाच आहे ना. पण मी म्हणत नाही, तुकोबाराची अभंग आहेत गाथ्यामध्ये. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली, माझे गंगे माऊली, माझे गंगे माऊली. पहिली गंगा धरा बरं का, ही पहिली गंगा विठीवरची. दुसरी आणि माणसं 5-6 जण महाग आले, काका आले, सुनील महाराज आले, आणि आमचे पाटील आले, सगळे आले, टेलर आले, तुम्ही आहेत बरं का. आता काय चालू आहे? आता तुमची आंघोळ चालू आहे सध्या काका. कशामध्ये आंघोळ चालू आहे? कीर्तनातली आंघोळ चालू आहे. कीर्तनामध्ये पाप राहतं का? जळती पापे आणि काय ते म्हणे आमानंदास शिव ब्रह्मरस कीर्तन रूपी गंगा आहे. या गंगेला एकनाथ महाराज बरं का आपल्या हरिपाठाचे अभंग आहेत बरं का, तुमच्याकडे म्हणत नाही ती हरिपाठाचे अभंग. कृष्ण कथा गंगा सावळी, Ganga
सगळ्याचं पाप जाणार आहे, ताप जाणार आहे, दोष जाणार आहे. काय जाणार आहे? धर्माधिकारी महाराज कीर्तनाला आहे म्हणून ज्यांना नाही दिलं तुम्हालाही पाप नाही मलाही पाप नाही. नाही तर सप्त्यामध्ये कीर्तन आणतात द्या 15,000 रुपये पाप, द्या 20,000 रुपये पाप, घेणारला पाप. आज तर नाही म्हणा, आजचं बोलतो मी म्हणजे आजचा तुमचा दिवस चांगला आहे. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष किंवा जळती कीर्तने दोष पळती विघ्ने हेची बळीवंत काळी आनंद करू दिंडी पुढे. कीर्तनामध्ये दोष जळून जातात. म्हणजे कीर्तन रूपी गंगा, विठेवरची गंगा नंबर 1, कीर्तन रूपी गंगा नंबर 2. तिसरी गंगा सांगतो सुनील महाराज. म्हणून तर मला कीर्तनाला कोणी सांगत नाही. आवड शिरलन कुठून बाहेर निघल पत्ता लागायचा नाही. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपंत का मुक्ताबाई पैठणला गेली शुद्धीपत्र आणण्याकरता. आणि गेल्यानंतर मग त्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आश्चर्य झालं महाराज. रेड्यामुखी वेद बोलवलेलं. त्यावेळेस काय म्हणजे माहिती का, ती ब्रह्मबंध 60 हात ज्यांची पगडी होती डोक्यावर, ओझं झालं होतं पगडीचं, अंगात पांड्या होते, अंगरके होते महाराज, आणि हातामध्ये वेदाचे शास्त्र होते महाराज. वेदात निघालेले शास्त्र होते ना महाराज. काय म्हणजे माहितीये का, जयाचे दर्शन होताची दुरुनी. नामदेवराय वर्णन करतात महाराज. जयाचे दर्शन होताची दुरुनी, सर्व जाय पडोनी पापता. कोण म्हणते? पैठणचे ब्राह्मण म्हणाले. कोणाला पाहून म्हणाले? ज्ञानोबारायनं पाहून म्हणाले. जयाचे दर्शन होताची दुरुनी, सर्व जाय पडोनी पापताप. तीर्थाशी पावन, हे तीर्थाला पावन करणारी व्यक्ती आहेत, महात्मे आहेत. कलिमलधर, कलियुगातलं सगळा मल, सगळं पाप घालवणारे हे व्यक्ती आहेत. देवाचे कल्याण जयाचे, ब्रह्मदेवाचा स्वतः उद्धार ज्ञानोबारायच्या चरणांना नाही महाराज, ज्ञानोबारायच्या शिरे नाही. म्हणून ब्रह्माजी काही येते तुम्हा सोपं नाही. ब्रह्मदेवाचा उद्धार ज्ञानोबारायच्या चरणात नाही. इंद्रदेवाचा उद्धार म्हणून इंद्रचंद्र देव येती. ब्रह्मादिका गीता गाती, यमवरून बृहस्पती प्रमाणे दाटती अंतरिक्षी. समाधीमध्ये आपण वर्णन नाही केलेलं आहे महाराज. संत रूपी गंगा आहे महाराज, संत चरण रूपी गंगा. ज्ञानोबारायचे, निवृत्तीनाथांचे, जगद्गुरु तुकोबारायचे म्हणा, हे चरण आहेत ते गंगा आहे. त्या चरणाचं नुसतं ध्यान जरी केलं, स्पर्श नाही झाला, भेटले नाहीत संत महात्मे, नुसतं त्यांच्या चरणाचं डोळे झाकून ध्यान जरी केलं तरी तुका म्हणे पापे तुकोबारायचं ध्यान केलं, नामस्मरण केलं, ज्ञानोबारायचं स्मरण केलं, ध्यान केलं. कामाने पाठवी जाती संतांची जप करायला. जसं काका पाण्याचा जन्म, देवानं पाणी निर्माण केलं,
पाण्याचा जन्म जसा बर का मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याची तहान भागवण्याकरता पाण्याचा जन्म झाला. आता आपण शेतीला वापरतोय, म्हणा कुठेही वापरतोय, पण खरा अवतार पाण्याचा कशासाठी झाला? देवानं पाणी का निर्माण केलं? तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांची तहान भागवण्याकरता पाण्याचा जन्म झाला. 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना का तृषिता लागी पाणी आराईले जगी. तृषित जीवांकरता म्हणजे तहानलेल्या जीवांकरता, आराईले म्हणजे निर्माण केलं मी जगासाठी पाणी निर्माण केलं. तैसे त्याप्रमाणे दुःखिताच्या शीलभागी जिने जयाचे, तसं दुःखित पीडित जीवांकरता संतांचे अवतार आहे. ज्ञानोबाईचा अवतार आहे. दुःखित पीडित जीवांकरता निवृत्तीनाथांचा अवतार आहे. दुःखित पीडित जीवांकरता जगद्गुरु तुकोबराय आले, ते तुमच्या आमच्या करता आले. म्हणून बर का येथे आले घर जावई आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आपल्यावर उपकार करण्याकरता आले. घर ज्या वैकुंठी, ज्यांचं वैकुंठात घर आहे ज्ञानोबा राहायचं, ते तुकोबा आहे ज्ञानोबा आहे इथं मृत्यूलोकात आले. ते उपकार करण्याकरता आले तुमच्या आमच्यावर. म्हणून तुकोबारायचा एक स्पेशल अभंग आहे बरं का. त्या अभंगावर आपण कीर्तन केलंय महाराजांच्या इथं. तुकोबाराय म्हणतात, गंगा आले आम्हावरी, गंगा आले आम्हावरी, गंगा आले गंगाली आमावरी आमच्यावर. आणि भगीरथाने आणलेली गंगाची होती का नाही? स्वर्गातून आणलेली गंगा फक्त भगीरथ राजाच्या त्या कुटुंबाकरता त्याच्या त्या पूर्वजाकरता होता. पण जगाचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबाराय संत चरण रूपी गंगा वैकुंठावरून खाली आली. गंगा आली आम्हावरी संत पाऊले, संताची पाय समजून घ्या जरा. संत महात्म्यांचे चरण हीच कोणी गंगा आहे. पंचताला ध्यान केलं, स्मरण केलं तर पाप जात. तुका म्हणे पापी जाती संताची या, किंवा तुका म्हणे पापी, तुका म्हणे जपे वायू सुद्धा जाती पापी. वायुसुत म्हणजे कोण कळाले का? हातमंत्र आहे. त्या हातमंत्राचं दर्शन सकाळी घ्या, पाप जाते, यश मिळते. नामस्मरण करा, यश आहे, पाप जाते. तुका म्हणे जपे वायू सुद्धा जाती. ते मोठे संत आहेत महाराज, महान वैष्णव आहेत. हा मंत्र आहे आपल्या आहे का? ती नंबर 3ची गंगा. पहिली गंगा विठेवरची, दुसरी कृष्ण कथा रूप गंगा, कीर्तन रूपी गंगा, आणि तिसरी संत चरणरूप गंगा, आणि चौथी गंगा भगीरथ राजानं आणली बरं का स्वर्गातून. बराच प्रयत्न. आता ही लय मोठी कथा आहे, रात्र पुरायची नाही या कथेला. एवढं भगीरथ राजानं ती गंगा बरं का स्वर्गातून आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता आणली.
का समजता ही ओघा 11वा अध्याय बर का ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विभूती दर्शन. का समजता ही ओघा भगीरथी आणली गंगा जणूने गेली जंगामुळे फाडोनी ती झाली अर्जुना. ते त्रिभुवन सरिता जानवी मी बंधूस होता जलप्रवाहा समजता माझाची झाली. जानवी म्हणजेच गंगा. तिला जणूराजाने गिळली हो. जणूराजाचा यज्ञ चालू होता. मोठा असा मंडप दिलेला बाहेर 10 एकरचा मंडप आणि मंडपामध्ये यज्ञ चालू होता आणि भगीरथ राजा तिकडून आला. त्याच्या मागं गंगा येत होती. सुनील महाराज पाणीच पाणी हो पाणीच पाणी. ते जणूराजानं पाहिलं महाराज यज्ञ चालू आहे आणि अफाट पाणी येते गंगा येते या. भगीरथ राजा पुढे चालतोय. आता करायचं काय. भगीरथ राजा पुढे गेला आपली मांडी कापली. सुनील महाराज मांडी कापली त्यानं आणि सगळं पाणी ती मांडीमध्ये साठवलं. गंगा कुठे लपवली जंगा. जंगा म्हणजे मांडी. जणूने गिळली जंगा मग फाडून दिली आणि मग यज्ञ झाल्यानंतर मग भगीरथ राजाने हात जोडून विनंती केली जणूराजाला महाराज माझ्या पूर्वजा करता माझ्या सगळा करता मी उद्धारा करता ही गंगा स्वर्गातून अति कष्टानं आणली तपश्चर्या करून आणली तिला बाहेर सोडलं. मग ती मांडी कापली मग ती पाणी बाहेर सोडलं गंगेचं. मग अफाट गोड चालू लागला पाण्याचा. आता ही गंगा पवित्र आहे लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय या गंगामध्ये भगवान परमात्म्याकडे उद्धाराची मागणी करतात. उद्धाराची मागणी आमचा उद्धार कर. तो का म्हणे माझे वेळे काही न तरी उपराटे. देवा माझ्या बरोबरच का उपराट वागतोस. माग जर पाहिला तुझा इतिहास पूर्वीचा तर अनेक भक्तांचा अनेक दुराचार्यांचा तो उद्धार केलास. रात्री प्रमाण झाले कीर्तनामध्ये इंदापूरमध्ये अजाम्या भिल्लनी तारी कुंडलिया अजाम्या भिल्लनी तारी प्रत्यक्ष पुराणे वंद्य प्रत्यक्ष पुराणे वंद्य प्रत्यक्ष पुराणे वंद्य अजाम्या भिल्लनी तारी अजाम्या त्याच्या अगोदरचा इतिहास. सुनील महाराज ज्याचा अधिकारच नव्हता मोक्ष मिळवायचा ज्याचा अधिकारच नव्हता मुक्ती मिळवायचा आशांना सुद्धा देवानं मोक्ष दिला. प्रमाण पाठ आहे. तुका म्हणे नाही अधिकार तशी सरती पायापाशी केली मागे. मागचा जर इतिहास पाहिला तुकोबाराने इतिहास पाहिले बर का. महाराज आमच्यासारखे नुसते कीर्तनकार नव्हते. पाहुणी या ग्रंथ करावे सगळं केली महाराज. इतिहास पाहिला तर इतिहासामध्ये अनेक दुराचार्यांचा अनेक दुष्टांचा अनेक पाप्यांचा अनेक अनेक आमकडे लोकांचा उद्धार देवाने केला. तुकोबारा म्हणतात देवा पूर्वी हुनी भक्त भाऊ सांभाळिले नाही आभरिले दास कोणी. कुणाचाच आवेर केला नाही कुणाला नाहीच म्हणला नाही. येईल त्याला मोक्ष दिला. येईल त्याला मोक्ष दिला. तो कसाही असो त्याचं कुळहीन असू द्या त्याची जातहीन असू द्या तो वागण्यामध्ये हीन असू द्या पापी असू द्या दुराचारी असू द्या दुष्ट असू द्या भ्रष्टाचारी असू द्या पण त्याचा उद्धार केला. एक आणखी प्रमाण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागे उद्धरिले बहुसाल जन पुढे भविष्यमान उद्धरती. आता सुद्धा पंढरी क्षेत्रामध्ये अनेक लोकांचा उद्धार व्हायला का नाही. दर्शन मात्र करून देवाचं दर्शन घेतो उद्धार आहे का नाही. आणि अनेक लोकांचा पूर्वी सुद्धा उद्धार केला. मागे उद्धरिले बहुसाल जन अनेक वर्ष आणि अनेक लोकांचा अनंत लोकांचा उद्धार केला. देवा आता माझी बारी आहे. भांड नाही देवा. तुका म्हणे माझी वेळे काही न काही उपराटे. आता ते आजामेळा कुठं गणिका कुठं वाल्या गोळी कुठं आणि मी कुठं आहे का बराबरी. ते तुकोबाराची वाल्या गोळीची बराबरी आहे का. तुकोबाराची आजामेळीची बराबरी आहे का. तुकोबाराची त्या गणिका नावाच्या वेशीची बराबरी गोळीची करता नाही म्हणा. पण त्यांचा उद्धार झाला. तुकोबारा म्हणजे देवाला मला कळतच नाही. आम्ही भाव जाणो देवा कळती
तुझी या मावा सावधान देवा आमचे भाव जाणो देवा तुझी या मावा कणिकेचा पोढावा कणिकेचा पोढावा कणिकेचा सोडावा पतनावा दशरथ तुझं हे समीकरण मला माहिती करून घ्यायचंय तेव्हा काय गणिकेचा पुढावा वेश्या गणिकेचा उद्धार केला गणिका नावाच्या वेश्याचा उद्धार केला आणि तुझा बाप दशरथ त्या बापाचं गणिकेचा पुढावा पतना न्यावा दशरथाला पतणार आपल्या बापाला पतनाला नेलं तर काय तुझा न्याय आहे काय तुझं वागणं आहे काय तुझा आचार आहे देवा वेश्याचा उद्धार केला तुझाच बाप दशरथ राजा त्याला पतणार काय आम्हाला कळत नाही त्याचे कारण वेगळे पण स्वतःबद्दल बोलत असताना तुकोबारा म्हणजे गणिकाचा उद्धार केला तुका प्रमाण दिलेलं आहे तुकोबाराने गाथ्यामध्ये तुका म्हणे गणिका नष्ट नष्ट म्हणजे नाश गणिका नष्ट माझे कष्ट द्यावं गणिकेने एका जन्मामध्ये सुद्धा का नाही बरं का आहे त्या मिळालेल्या जन्मामध्ये सुद्धा कधी भजन केलं नाही हो आहे त्या जन्मामध्ये गणिकेनं भजन केलं नाही फक्त व्यवहार केला व्यवसाय केला वेश्या व्यवसाय केला महाराज आणि मरत असताना शेवटला पुन्हा एकदा राम तोंडाला आलो एकदा राम तोंडाला आलो त्याचा उद्धार केला तुका म्हणे मुक्त वाट आणि वैकुंठीची गडगडाट तिला वैकुंठीची वाट मोकळी करून दिली तिला वैकुंठाला ने तुका म्हणे नेली विमानी वामनी विमानात बसवून पुष्पक विमानात बसवून आल्हाद वैकुंठाला नेली गणिका नावाची वेश्या भक्ती आहे नाही सदाचार आहे नाही चांगलं वागणं आहे नाही आणि भजन आहे का आयुष्यामध्ये कधी भक्ती केली कधी वाऱ्या केल्या त्या कधी केलं कधी देवाचं नाव घेतलं नाही तिचा उद्धार आणि तू वाऱ्यामध्ये माझे 6 अवतार गेले त्या भक्तीमध्ये सौयोगेचा भक्त नामा उभा कीर्तने भक्त नामा उभा कीर्तने उभा कीर्तने जेव्हा 6 अवतार झाले माझ्या 6 अवतारामध्ये तुझी भक्ती केली अंबरीश राजा पहिला अवतार दुसरा अवतार भक्त प्रल्हाद क्रतायुगामध्ये 2 अवतार आहेत क्रतायुगामध्ये भक्त प्रल्हाद अवतार सेवाच देवाची केली भजनच केलं अंगद रामावतारामध्ये सेवाच केली आहे का नाही आणि कलियुगामध्ये 2 अवतार झाले एक नामदेव आहे पुन्हा नंतर उद्धवाचा एक अवतार झाला द्वापारयुगामध्ये उद्धव हे सगळे अवतार इतक्या अवतारामध्ये भजन केलं बरं का आणि उद्धार नाही देवाकडे उद्धार मागतात किती बोलायला लागले देवाला तो खूप बरं देव काय वर्मात कधी काय बोलला काहीच उत्तर द्यायना देव काहीच बोलना
आमचे महाराज बघा गडगड बोल जे भेटेल त्याला बोलणार, भेटेल त्याला बोलणार, भेटेल त्याला बोलणार. तर देव बोलायलाच तयार नाही. महाराज म्हणले गिळून या मुग कैसा बैसला सी बघ. काय गिळून मुग गिळून बसला तो, गप्पा बसतो. मुग तोंडात टाकून बघा बरं मुठभर. सुनील महाराज मुठभर तोंडात मुग टाकून बघायचे, बोलायचे का बघाय, बोलायचेच नाही. म्हणून तुम्हाला म्हणतात गिळून या मुग कैसा बैसला सी बघ. किंवा बघायला बसल्यासारखा सोपा सांगता कसा बसला, काहीतरी बोल ना. काय माझ्या उद्धाराचं करायचं, देणार आहे का नाही, नाही तर नाही म्हणून सांग. करावा उद्धार किंवा घ्यावी हरी हार मार माघार घे. मी संताकडे जाईन माझा उद्धार करून घे. करावा उद्धार किंवा घ्यावी हरी. एका बोला स्थिर आहे तेव्हा एका बोलावर कुठल्या तरी करतो तरी म्हण उद्धार, नाही तर नाही तरी म्हण. तरी देव बोलायला काही तयारच नाही. बरे म्हणाले मौन का धरेले विश्वाच्या जीवना. 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 उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. मौन का धरेले विश्वाच्या जीवना. 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 उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. उत्तर वचना देवी माझ्या. बोल काहीतरी बोल. मी काय बोलते तुला कळते का देवा. बोल काहीतरी, काहीतरी शब्द काढ बाहेर. मौन धरलं देवानं महाराज. म्हणून तू कोण त्याला मैद बनते बरं का. रात्री चोर विषय होता. रात्री कोणता विषय होता देवाचा. चोर धरीला पंढरीचा गळा बांधून. चोरतो भला, चोरतो भला आणि पाठीशी घाटा लागून कधी. रात्री चोर विषय होता आणि आज मैंद विषय आहे. मैंद याचा अर्थ नाही, काहीच बोलत नाही. आमच्या येडीमध्ये दोन मैंद आहेत महाराज. म्हणून सांगितलं महाराजांना राग आला. तो बघायला काही इतकं मी याला विनंती करतो, हे बोलत नाही काही. लोकांना जगाला सांगितलं काका तुकोबाराने मैंदाला पंढरीस अति रे मैंद 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 पंढरपूरला आलाय विठेवर उभारलाय. काहीच बोलायला तयार नाही. दिवस बोलायला काही तयार नाही. आणि म्हणून तुका म्हणजे माझ्या हाती द्या उद्धार देवा. वेळ लावू नका. माझ्या हातामध्ये माझा उद्धार द्या आणि मग बाजूला सरा. तुका म्हणे माझ्या हाती द्या उद्धार. करी कर म्हणून तुमच्या भागाची मी किरकिर लावली का नाही. द्या 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 माझा उद्धार माझ्या हातात. याच्यामुळे काहीतरी बोला. आता त्या टायमाला तुकोबाने दृष्टांत दिला तुकोबाने. आतापर्यंत आपण गंगेचं विश्लेषण केलं. ती गंगा हिमालयावर निघाली. लोकांचं पाप ताप घालवत घालवत समुद्राला जाऊन मिळाली. धरून चला समुद्राच्या जवळ गेली. समुद्राच्या जवळ गेली. आता समुद्रामध्ये गंगेमध्ये अंतर राहिला किती. 10 फुटाचा. दोन्ही पाणी एकत्र होण्याकरता समुद्राचं पाणी आणि गंगेचं पाणी, गंगेचा वाढवे लोट महापूर, या दोन्हीची भेट होण्याकरता किती फूट अंतर राहिला. 10 फूट. म्हणजे इथून सुनील महाराज आहे. तिथं सागराचं पाणी आहे. इथं गंगेचा म्हणजे सुरुवातीचा भाग गंगेचा म्हणजे सुरुवातीचा भाग इथं आहे. आता ही दोघांचं मिलन होणार आहे.
गंगेमध्ये पाणी, आपल्या समुद्रामध्ये हे पाणी मिसळणार आहे, सिंधूमध्ये पाणी मिसळणार आहे, एवढ्यामध्ये समुद्रच प्रकट झाला. समुद्रच प्रकट झाला मला. आणि समुद्र प्रकट झाल्यानंतर जाग्यावर थांबली गंगा. ए बाई, पुढे यायचं नाही. समुद्र काय म्हणला, पुढे यायचं नाही. आता पुढे यायचं नाही म्हणल्यानंतर थांबली जागेवर. पाणी असं चाललेलं होतं ना, पाणी आता भरणार आहे पाणी, म्हणजे ती गंगा जागेवर थांबली. आता थांबल्यानंतर सुनील महाराज मला सांगा, त्या गंगेनं माघारी यायचं का? कुठे जावं आता तिला? तिला माघारी येता येत नाही. समुद्र हा गंगेचा पती आहे. आता नवरीनं जर माघारी जा म्हणलं बाहेरला तर बरोबर संध्याकाळी भांडण करून मालकीला सांग, अरे बाहेरला जातोस घेऊन बघा कसं. गंगेचा मालक बाबा आपलं सिंधू सागर आहे, समुद्र गंगेचा मालक आहे. आणि त्या समुद्रात जर म्हणलं गंगेला माघारी हो, तिला जाता येत नाही माघारी. सुनील महाराज, तिला कुठेच फिरता येत नाही, माघारी फिरताच येत नाही. कारण का ओग गंगा काही पडतो जाणे, तुकोबाराची भाषा. बरं झालं डोक्यामध्ये आलं माझ्याप्रमाणे. ओग गंगा काही पडतो जाणे. आणि महाराज म्हणतात गंगेचा ओघ काही माघारी फिरतो का? पडतो जाणे. त्याला माहिती आहे का माघारी फिरायचं गंगेच्या ओघाला? पुढे जाणार तो आणि समुद्रामध्ये माघारी हो. आता देवा सांगा बरं, म्हणजे तुम्ही त्या गंगेने कुठं जायचं? गंगा गेली तरी तो ठावली ती म्हणा म्हणा म्हणा. गंगा गेली सिंधू पासे, गंगा गेली सिंधू पासे. किशोर महाराज काळी एकला काळी एकच्या खाली त्या स्वराला भोजन केले, ते स्वर साधत नाही. कधी स्वर साधणार नाही. असा तमाशासारखं तर आपण ओरडत राहिलो ना वरली षडजला, स्वर लागत नाही कधी. आमचं भजन काळी एकला असतं. जोपर्यंत तुम्ही काळी एकवर भजन करत नाही तोपर्यंत स्वर साधणार. आळवीन स्वरी काहीच्या मधुऱ्या उत्तरे येई येई पांढरंगीर प्रेम पाहणा पदवी. स्वरात आळवायचं आणि कोमल स्वरात आळवायचं. खालच्या स्वरामध्ये शरीराला कधी जायचंच नाही. तुकोबारा काय म्हणजे देवाला, आळवीन करुणा वचनी, करुण स्वर, लहान स्वर, कोमल स्वर. आळवीन करुणा वचनी आणि का गोड नलगे म्हणी, निद्रा जागृती स्वप्नी धैर्य ध्यानी म्हणी रूप. लय शरीर जाईल ना, बाकी त्याला जमलं पाहिजे ना. असं आहे. आणि पुन्हा स्वर जाते, दुसरं काही खाली स्वर खाली भरलं ना स्वर कधी जाणार नाही माणसं. सांगा बरं आता कुठं जाणार आहे गंगा? कुठे जाणार आहे सांगा देवा, सांगा. गंगेनं कुठे जावं? समुद्रानं जर जागा नाही दिली तर ती गंगा, त्या गंगेनं कुठे जावं? आणि आम्हाला जर तुम्ही तुमच्या चरणाजवळ नाही जागा दिली, आम्ही कुठे जाऊ? तिने जावे कवन्या ठाया, सांगाजी पंढरीराया. तिनं कुठं जावं आणि आम्ही कुठं जावं? आमचा उद्धार तुम्ही जर नाही केला तर आम्ही कुणाकडे जावं, कुठं जावं? आया मला ठिकाणा. आता दुसरा खंडात पहा, जळशोभरी चर्चा. राग झाला तसा पाण्याला. सुनील महाराज पण त्या पाण्याला, तलावातल्या सरोवरातल्या पाण्याला असा राग आला. कुणाचा? माशाचा राग आला, सुशिरीचा राग आला, धामिनीचा राग आला. अनेक प्रकारचे पशु त्या पाण्यामध्ये, तलावामध्ये, सरोवरामध्ये. आणि सगळ्याचा राग आला. आणि राग आल्यानंतर त्या पाण्यानं काय केलं, ती पाण्याला राग आल्यामुळे पाणी तापलं, डोळे तापले पाण्याचे. आणि पाणी तापायला सुरुवात झाली, पाणी उकळायला चालू झालं, उकळायला लागलं पाणी. आणि पाणी जर उकळायला लागलं, पाण्याला जर राग आला तर त्या माणसाने कुठं जायचं? त्या सुशिरीनं कुठं जायचं? त्या मगरीनं कुठं जायचं? त्या माशाने कुठं जायचं? राग आहे का? नाही. मासे दुसरीकडे राहू शकतील का? तुपात टाकले मासे, समजा गरम तूप केलं, गार केलं, पुन्हा पातळ तुपात मासा टाकला, पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही. जीवना वेगळी तैसा तुका पाण्याच्या बाहेर टाकले मासा. पाणी जर कोपलं, तुकोबारे कोपले नव्हते का गावातले पाणी मध्ये?
आता गावातला पाटील कोपल्यावर आता कुठं जाऊन काय खावं? काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोणाकडे, गावात राहावे कोणाकडे, खात राहावे कोणाकडे, काय खावे आता कोणीकडे जावे, खावे आता कोणीकडे जावे, खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोणाकडे, गावात राहावे कोणाकडे. गावातला पाटीलच कोपला, सरपंचच कोपला. घरी आले 5-6 महिने राहिले. नगरी लोक आमच्या तिकडचे बीड जिल्हा लातूर जिल्ह्यातले काका तिकडे लोक आले. सगळे टाकले कुठेतरी घर गावाच्या कडेला केलं आणि ते घर केले, राहू लागला, नांदू लागला चांगला. आणि गावातला सरपंच आणि पाटीलच कोपले. सरपंच आणि पाटील गावातला कोपल्यावर जावं कुठं, काय खावे आता आणि काय खावं, कुठकडे जावं, गावात राहावे कोण्यापुढे, गावात तरी कसं राहता येईल. कोपला पाटील गावीचे हे लोक कुठे जावं. तसं पाणी कोपलं, जलचरावर कोपलं पाणी. त्या जलचराने जावं कुठं, माशाने कुठे जावं, सुसरीने कुठे जावं. दुसरा दृष्टांत महाराज. आता बाळ जन्माला आले. आज बारस झालं महाराज, बरोबर आहे. आता बाळाच्या बाबतीत तुकोबाई फार बोलतात बघ. आणि महाराजांचा स्पेशल अभंग आहे. मातेची अवघी बाळकाची, उठू नका चित्ती नावजी बाळकाची. त्या आईच्या चित्तामध्ये सतत तिचं बाळच असत, सतत तिचं बाळ. आणि म्हणून ती रात्र दिवस डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळ करते. आणि ते बाळ त्याला काय, माता निरोगी बाळ आलं का 2 टाइम 3 टाइम स्नान घाली, त्याला पावडर लावी, त्याला काजळ लावी, त्याला कपडे घाली. म्हणजे सर्वस्व आई बाळाची चिंता वाहते, बरोबर आहे का नाही. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, सगळी चिंता त्या बाळात, त्या आईला बाळ. आणि ती आई जर त्या बाळावर कोपली, त्याला जवळच नाही होती. झोपायला जवळ नाही, प्यायला जवळ नाही, आंघोळ नाही, काही नाही, खाणं नाही, पिणं नाही, दूध नाही, काही नाही, काही नाही. कुठे जाऊ त्या बाळानं. अहो जुने परत म्हैस इली, म्हैस इली आणि ती वासरू सगळं म्हैसच मरून गेली. त्या म्हशीच्या त्या वासराला जर दुसऱ्या म्हशीवर पाजायला येते, या म्हशीचं वासरू त्या म्हशीला पित नाही महाराज. हिची माय मेलेली असते या वासराची, म्हणून दुसऱ्या म्हशीकडे एखाद्या या त्या म्हशीकडे जर आपण तिला नेलं तर तिथं सुद्धा ती दूध पित नाही, त्याला त्याची साई पाहिजे. मातेवी ना बाळा न म्हणे अनेक असो, आईशिवाय बाळाला दुसरा पर्याय नाही आणि बाळाशिवाय आईला दुसरा पर्याय नाही. आणि अशी आई जर बाळावर कोपली, कुठे जाऊ. जल शोभले जलचरा, माता बाळा निधी थारा. जर बाळाला जर आई जवळ येऊ देत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. आणि देवानं तिकडे मौन धरले महाराज, तर मिठी केली महाराजांनी, किरकिर केली की माझा उद्धार माझ्या हाती द्या.
माझा उद्धार माझ्या हाती द्या, तुकामध्ये माझ्या हाती द्या उद्धार. आणि खरंच का नाही, देव शेवटी देवाने उद्धार केला. देव बोलले महाराज, देव बोलले, मौन धरलं होतं पण देवाचं मौन सुटलं. जाहीर केलं 50% आरक्षण जाहीर केलं की उपोषण सुटलं. 50% आरक्षण जाहीर केलं की सुटलं. तसं देवाचं सुद्धा उपोषण मौन पण सुटलं महाराज. आणि भगवान परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबाराचा उद्धार केला. ज्यांची जगाचा उद्धार करण्याची ताकद आहे त्यांचा उद्धार जगद्गुरु तुकोबाराचा देवाने केला. कधी केला? फाल्गुन शुद्ध दशमी, फाल्गुन शुद्ध दशमीला भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराच्या घरी आले. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश. पाहुणे घराने आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश, आजी आले ऋषिकेश. देवघरला आले तुकोबाराच्या घरी फाल्गुन शुद्ध दशमीला सकाळी सकाळी पाहुणे आले. सूर्यभरात घर कसलं होतं, धर्माधिकारी महाराजांच्या घरासारखं घर नव्हतं. महाराज तुकोबाराचं महाराजांनी उंदरा छिद्राचा आश्रम, उंदीर कुळवाडी, खरे नाम जोडे देवाची, ते तुकोबाराचा अभंग आहे. महाराजांनी घराचं, स्वतःच्या घराचं वर्णन केलंय पहिलं. महाराजांच्या घरात छिद्राचा आश्रम. आश्रम कसला होता, घर कसलं होतं, छिद्र पडलेली ओढून. खालून जर बघितलं पौर्णिमे दिवशी तो वरला चंद्र दिसायचा. उंदीर कुळवाडी. आणि जिकडं तिकडं उंदर फिरायले घरामध्ये. काय आणि त्या घरात पाहुणे आले. बरं घरात काय आहे का, सुडके. जगद्गुरु तुकोबारा आम्ही सुडके आम्ही सदैव जवळ येता जाऊ पुरती बेके कुत्रे घर लागते. घरात काहीच नाही ना, कसं काही नाही. मग महाराज तुम्ही दररोजचा उदरनिर्वाह कसं बघता, कसं भागवता? महाराज म्हणले धनकन घरोघरी, आमचं धन आणि आमचे धान्य घरोघर नाही, म्हणजे घरोघर साठवले नाही. रोज सकाळी जायचं, मागून आणायचं, पुन्हा खायचं. आता आमचं सुद्धा अन्न इथं साठवलेलं असतं. वर्षाला एकदा साठवून येतो बरं का. महिन्याला कुपन नाही आमचं, महिन्याला कुपन मिळतो महाराज, पण आमचं कुपन वर्षाला एकदा असतं. आमचं अन्न यांच्या घरी साठवलेलं असतं. सुनील महाराजला माहिती असलं घर. आणि असल्या घरामध्ये देव आले, पाहुणे घराचे आले. काय करावं, काय करावं, कन्या का केल्या, जिजाबाईंनी ती कन्या खाल्ल्या. अरे प्रेमाने दिलेल्या कन्यामध्ये, ते भावाच्या कन्या होत्या, भावयुक्त अंतःकरणाने केलेल्या कन्यामध्ये. तू महाराज म्हणतात का नाही बरं का, अरे अभक्ताच्या परी आवडती बावे हे कदान्न खासे त्याचे घरी. कदान्न म्हणजे कन्या. भाव जर असं खाऊ घालायचा भक्ताचा तर देव कन्या सुद्धा खातो. आणि अभक्ताच्या परी परी आवडती. परी म्हणजे प्रकार. दुर्योधन अभक्त होता आणि या म्हणला देवा माझ्या घरी जेवायला, तुझं काही असू तरी म्हणजे मला तुझं नकोच, जेवणच तुझं. आणि महाराज आले. दशमी गेली, एकादशी गेली, द्वादशी गेली, त्रयोदशी गेली, पौर्णिमा गेली. 4-5 दिवस देव तिथं राहिले. 3 दिवस. आणि 4थ्या दिवशी पुन्हा निघाले वैकुंठाला. म्हणजे महाराज मी फाल्गुन शुद्ध द्वितीयाला तुमच्या घरी येणार आहे तुम्हाला नेण्याकरता. 3ऱ्या दिवशी महाराज परत गेले. आणि मग फाल्गुन शुद्ध द्वितीया विजेच्या दिवशी सकाळी सकाळी भगवान परमात्म्याचं आगमन झालं. आले देवा. पहिला आले हरी, शंखचक्र शोभे करी, करुणे तो फळात काय, नाभी नाभी मध्ये परे. मग देवा निघायला आले. आणि मग महाराज म्हणजे महाराजाला आनंद नाही झाला. महाराज आता देव न्यायला आलेत उद्धार करण्यास, देव उद्धार करणार, देव न्यायला आलेत म्हणणार. महाराजांना थोडा आनंद झाला असेल तर. तुका आनंद झाला म्हणी, पैसा जातो लोटांगणी आणि खेळावया धनी प्रेम सुनाची आहे.
साधू संतही आले महाराजांना भेटण्याकरता विजेताची पुढे आले कृपावंत मायबाप साधू संत आणि मग महाराजांना सगळे संत महात्मे आणि देव भेटायला लागले महाराज. कारण का अरे महाराजच तसे होते महाराज भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा आणि ऐसा नाही डोळाली केला. महाराजांचा मनुष्य आणि संत महात्मा दुसरा करून नाही. मागही झाला नाही आणि पुढेही झाला आणि म्हणून सोडून भेटायला तुका अळंगेला बाई, तुका अळंगेला बाई, तुका अळंगीला बाई, तुका अळंगीला बाई, ओय तुका अळंगेला बाई, तुका अळंगेला बाई. देवाना आली संतांच्या आली काय